नमस्कार, मी दुर्गा पारकर। आज आपण कोल्हापुरातील एकमुखी दत्त मंदिरात आलेलो आहोत। तर आज आपण येथील महाराजांच्याकडून जाणून घेणार आहोत की दत्तगुरु एकमुखी की तीनमुखी। महाराज, सर्वप्रथम आपले नाव सांगा। मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज। दत्त हे एकमुखीच आहेत बा। दत्तांचे जे आपण अवतार म्हणतो, दत्त तीनमुखी आहेत। मग जे तीनमुखी का एकमुखी हाच पहिला प्रश्न आहे ना। जेव्हा दत्तात्रयांनी जेव्हा अनुसूया मातेच्या पोटी जन्म घेतला, म्हणजे जन्म घेण्यापेक्षा म्हणजे की पोटी जन्म घेण्यापेक्षा अनुसूया मातेने आपल्या पावित्र्यातून जी बालकं केली ती किती बालकं होती? तीन बालकं होती। मग तीन बालकांना तिने आपलं ब्रह्मा विष्णू महेश या तीन बालकांना आपण पावित्र्यातून तिने बालक केलं आणि आपलं तिनं तिचं पावित्र्य जपलं। पार्वती, सरस्वती, लक्ष्मी जेव्हा ते पुन्हा घ्यायसाठी आल्या होत्या, ब्रह्मा विष्णू महेश हे जेव्हा गेले, त्यांच्या पत्नी घेऊन गेल्या, तेव्हा त्यांना आशीर्वाद दिला की तुला तीन गुण असणारा दत्त जन्माला येईल, म्हणजे बालक जन्माला येईल। मग दुर्वासा, चंद्रमा आणि दत्त। मग दुर्वासा म्हणजे कोण आणि चंद्रमा म्हणजे शंकराचे अवतार, दुर्वासा म्हणजे आपले ब्रह्मदेवाचे अवतार, आणि दत्त म्हणजे कोण? विष्णूचे अवतार। हे तीन अवतार एकत्र झाले। मग दुर्वासा आणि चंद्रमा हे आपले अंश देऊन, म्हणजे आपले अंश देऊन दत्तात्रयाला निघून गेले। दत्त महाराज किती मुखी झाले बा? एकमुखी। तीनमुखी नाही ना। हे आपल्या इथे कधी आलं? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। हे जेव्हा तुकाराम महाराजांची अभंगवाणी म्हण किंवा आरती म्हण, त्यावेळी काय झालं की तीन गुणांचा तिने उल्लेख केला होता। कारण आपल्या लोकांनी काय केलं? तीन मुखांचा, तीनमुखी। आणि दत्त तेव्हा तीन मुखींची मूर्ती स्थापन झालेली आहे। म्हणजे छत्रपतींच्या कालखंडापासून तीन मुखीचा उल्लेख येतो, म्हणजे तीन मुखीचा प्रथा चालू आला। परंतु दत्त संप्रदाय हा जो आहे तो अनंत काळापासून, म्हणजे महाभारताच्या या आधीच्या कालखंडात हा दत्त संप्रदाय येतो। अशाच प्रकारे कमी वेळेत प्राचीन मंदिराची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा।